जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक वेबसाईट बघणार आहे ती आपल्या ग्राफिक डिझायनरसाठी एक वरदानापेक्षा काही कमी नाही आहे. कारण की आपण बोलणं करतो इथे म्हणजे फ्रीपिक या वेबसाईटबद्दल. कारण प्रत्येक ग्राफिक डिझायनरचं पहिलं प्रेम म्हणजे फ्रीपिक आहे. कारण फ्रीपिकवरूनच सगळे जे आहे ते मटेरियल घेत असतात आणि फ्रीपिकवरून बॅकग्राऊंड घेत असतात. आता यात आपल्या या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नवीन काय शिकायला भेटणार आहे. तर फ्रीपिकवरूनच तुम्हाला नवीन काय सर्चला ऑप्शन येतात. म्हणजे जे काही नवीन आपण सर्च करायचं नेमकं कुठल्याला, तर ते आपण आज बघणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेलाच आहे. त्याचबरोबर आपल्या आजच्या व्हिडिओला अजून एक लाईक केलं नसेल प्लीज लाईक करा, आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके, तर भावांनो, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि इंस्टाग्रामवर जर फॉलो केलं असेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामचीसुद्धा लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉईंट बघून घेऊया की आपल्या आजच्या व्हिडिओमधून आपण कुठले पॉईंट कव्हर करणार आहे आणि काय सर्च करून बघणार आहे. ओके, आपल्या स्क्रीनवरती जाऊन सेम ॲज भावना आपण आता पीसीवरती स्क्रीन करणार आहे, पण तेच कीवर्ड्स तुम्ही यूज आपल्या मोबाईलला करू शकता फ्रीपिकवरती. ओके, तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिल्यांदा आपला मुद्दा कव्हर करणार आहे तो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड्स. तर ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड्स कुठल्या कलर्समध्ये असतात, काय म्हणजे कुठले चांगले असतात, काय असतं ते सगळं बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे AI जनरेटेड बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर बघणार आहे सिम्पल बॅकग्राऊंड्स, वॉटर कलर बॅकग्राऊंड्स, फ्री PSD जे असतात आपल्या फ्रीपिकवरती त्या बघणार आहे. त्याच्यानंतर 3D वेक्टर इफेक्ट म्हणजे 3D टेक्स्ट आणि वेक्टर इफेक्ट हे दोन्ही पण आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर ॲड्स जे असतात, म्हणजे एखाद्या तुम्हाला डिझाईन सुचत नसेल कसे करायचे, तर त्या ॲड्सचं रेफरन्स घेऊन त्या ॲड्स कुठल्या असतात आणि कुठल्या बघायच्या ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर जे आहे ते 3D PNG म्हणजे आपल्याला समजा आता 3D एखादा PNG हवा आहे, यूट्यूबचा लोगोचा पाहिजे किंवा गाडीचा पाहिजे, तर तो 3D PNG कुठून घ्यायचा, म्हणजे त्यासाठी सर्च काय करायचं आणि कुठल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर वेक्टर डिझाईन जे आपल्या वेक्टर जे असतात डिझाईन्स, आता आपले रेग्युलर डिझाईन आणि वेक्टर डिझाईन यामध्ये फरक असतो, ते दोन्ही तुम्हाला मी दाखवणार आहे स्क्रीनवरती. त्याच्यानंतर आपला आज असणार आहे ते फेस्टिवल डिझाईन म्हणजे सण समारंभाचे डिझाईन असतात, त्यासुद्धा फ्रीपिकवरती मिळतात इंग्लिशमधल्या, तर त्यासुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया काय सर्च करायचं आणि कुठले कीवर्ड्स जे आहेत ते यूज करायचे. ओके, तर आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती आलो आहे. आता बघू शकता मी डायरेक्ट PC रिस्टार्ट केलेला आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल काहीतरी वेगळंच आपण स्क्रीनवरती दाखवतो आहे. तर क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे, इथं आपलं ईमेल ID ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं डायरेक्ट सर्च करायचं आहे freepik.com. ओके, इथे फ्रीपिक एक नंबरला येईल, तर ते ओपन करून घ्यायचं आहे. पहिलीच वेबसाईट जी आहे ते ओपन करून घ्यायची आहे. आता ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथं काय सर्च करायचं आहे, तर डायरेक्ट इथं तुम्ही सर्च करू नका, पहिल्यांदा गुगलला जायचं आपल्याला. तर आपण पहिले जे कुठले कव्हर करणार आहे ते पहिल्यांदा बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड जे आहे ते कव्हर करणार आहे. तर ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड इथे एक नंबरला येईल आणि हे जे आहे ते इथून कॉपी करून डायरेक्ट फ्रीपिकला पेस्ट करायचं आहे. तर भाऊन ही प्रोसेस का करायची आहे, कारण की आपलं स्पेलिंग जे आहे ते एकदम 100% ॲक्युरेट आणि करेक्ट लागतं, तरच ते फ्रीपिकला जे आहे ते घेतं. ओके, तर इथं बघू शकता, इथं फ्रीवरती क्लिक करून घ्यायचं आहे कोपऱ्यामध्ये आणि इथं आपल्याला बरेच बॅकग्राऊंड जे आहेत ते बघायला मिळतील. आता या फ्रीपिकच्या वेबसाईटचा एक रूल आहे असा आहे की जर तुम्ही लॉग इन केलं नसेल, आपलं गुगल अकाउंट जर लॉग इन केलं नसेल, तर कोपऱ्यात बघू शकता माझं लॉग इन आहे, तर लॉग इन केलं नसेल तर 3 डाउनलोड्स जे आहेत ते तुम्हाला फ्री आहेत. त्याच्यानंतर जर लॉग इन केलं तर तुम्हाला 10 डाउनलोड्स फ्री आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सुरुवातीला काय करायचं आहे की दिवसाची सुरुवात करताना लॉग आउट करायचं आहे आपलं अकाउंट, नंतर 3 डाउनलोड झाल्यानंतर परत लॉग इन करायचं आहे. म्हणजे आपल्याला 3 + 10 म्हणजे असे 10 बॅकग्राऊंड म्हणजे 13 बॅकग्राऊंड जे आहेत ते डाउनलोड करण्याची परमिशन जे आहे ते मिळून जाईल. इथं बघू शकता कुठलाही बॅकग्राऊंड जर डाउनलोड करायचा असेल याच्यावर नुसतं क्लिक करायचं आहे. आता माझ्या हा आहे, जो नसेल तो मी डाउनलोड करतो पहिल्यांदा. तर आपल्याला हा थंबनेलला यूज होऊ शकतो हा, किंवा आम्ही हा घेतो व्हाईटमधला. याच्यावर डाउनलोड करायचं आहे आणि फ्री डाउनलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता याची जी आहे ते झिप फाईल होऊन जाईल डाउनलोड. आता मी डाउनलोडमध्ये ह्या प्रत्येक ह्याचे सांगणार नाही, तर याचे सांगतो. याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट टू बघू शकता इथं नाव दिसेल फाईलचं, याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे. याचा जो आहे तो वेगळा फोल्डर जो आहे तो डाउनलोड होऊन जाईल. ते तुम्हाला त्याची EPS आणि एक AIची फाईल मिळून जाईल अशा टाईपमध्ये बघू शकता. एकदम HD बॅकग्राऊंड आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत
ते म्हणजे AI जनरेटेड बॅकग्राऊंड. तर आता सर्च करायचं आहे तर आपल्याला फक्त बी आणि जी हा टाकून एंटर दाबायचा आहे. फ्रीवरती ऑलरेडी असेलच. त्याच्यानंतर इथं ओनली AI जनरेटर बघायला मिळेल, याच्यावर क्लिक करायचं आहे अशा टाईपमध्ये. तर फक्त आर्टिफिशियल जे बॅकग्राऊंड क्रिएट केलेले आहेत वेबसाईटवरती तेच आपल्याला इथं बघायला मिळतील. त्याच्यानंतर आपण बघणार आहे सिम्पल बॅकग्राऊंड. नुसतं BG टाकायचं आणि इथं AI जनरेटेड काढून टाकायचं. आपल्याला बरेच बॅकग्राऊंड जे आहेत ते इथं बघायला भेटतील. हे कीवर्ड्स तुम्ही नीट लिहून नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील, म्हणजे लक्षात राहील तुमच्या. तर आपल्या इथं सर्च करायचं आहे वॉटर कलर बॅकग्राऊंड. हे सर्च केल्यानंतर ही कॉपी करून घ्यायचं आहे आणि इथं पेस्ट करायचं आहे Ctrl+V. वॉटर कलर बॅकग्राऊंड जे आहे ते फुल HD मध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर इथं ओनली AI जनरेटेडवर क्लिक केल्यानंतर AIचे सुद्धा बघायला भेटतील इथं. तर मी आता तुम्हाला कालच्या डिझाईनमध्ये जो बॅकग्राऊंड बघायला मिळाला असेल आपल्या डिझाईनमध्ये तर तो इथूनच घेतला होता. तुम्हाला ओनली AI जनरेटरवरती क्लिक करून दाखवतो. बघू शकता आपण हा बॅकग्राऊंड जो आहे तो कालच्या डिझाईनमध्ये यूज केला होता. ओके. त्याच्यानंतर आपण पुढचं बघणार आहोत प्री PSD. तर आपल्याला PSD जर हवे असतील कुठल्याही, आता समजा व्हिजिटिंग कार्ड हवेत आपल्याला, सर्टिफिकेट्स आपण बघूया. सर्टिफिकेट इथं कॉपी केलं, डायरेक्ट इथं पेस्ट केलं. ओके. आता डायरेक्ट इथं JPG येतील. आपल्या इथं काय करायचं आहे, PSDवरती क्लिक करायचं आहे. याच्या जे आहे ते फ्री PSD तुम्हाला जे आहे ते भेटतील. त्याच्यानंतर आपण 3D टेक्स्ट बघायचं आहे. इथं फक्त आपल्याला PSDचा ऑप्शन ऑफ करून इथंच नुसतं टाकायचं TEXT आणि एंटर दाबायचं आहे. या टेक्स्ट इफेक्टच्या जे आहे ते PSD जे आहे ते तुम्हाला इथं बघायला भेटतील. भरपूर अशा PSD आहेत. अनलिमिटेड भावनं म्हणलं तरी काय हरकत नाही. बघू शकता इथं 100 पेजेस आहेत. इथं कोपऱ्यात बघू शकता. आता आपण फक्त पहिल्या पेजवर आहोत. इथं जर आपण 50 टाकलं आणि एंटर केलं तर 50व्या पेजपर्यंतसुद्धा आपल्याला भारी भारी इफेक्ट बघायला मिळतील. डायरेक्ट आपण 100 टाकून बघूया. 100व्या पेजपर्यंतसुद्धा आपल्याला इफेक्ट इथं बरेच बघायला भेटत आहेत. ओके. फक्त हे 3D नाहीत, बऱ्यापैकी आहेत इफेक्ट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते ॲड्स. आता इथं ॲड्स सर्च करून घ्यायचं आहे ADS ॲड्स आणि एंटर दाबायचं आहे. बघू शकता एखादी डिझाईन जर आपल्याला सुचत नसेल कशी बनवायची, एखाद्या प्रोडक्टची ॲड किंवा तुमची जाहिरात बनवणार असेल तर याचा रेफरन्स घेऊन तुम्ही बनवू शकता. रेफरन्स म्हणून ह्या डिझाईन तुम्ही बघू शकता आणि बनवूही शकता, जेणेकरून तुमच्या डिझाईन जे आहे ते क्रिएटिव्ह होतील. बघू शकता आता या सोशल मीडियाची एखादी ॲड करायची तर ही डिझाईन तुम्ही बघून करू शकता अशा टाईपची. इथं आपला फोटो टाकायचा किंवा याची PSD आपल्याला अवेलेबल आहे. इथं बघू शकता. इथं तुम्हाला फाईलचा फॉर्मॅटसुद्धा बघायला मिळतो. साईज आणि 2000 बाय 2000 पिक्सलमध्ये साईज आहे. PSD, JPG आणि PNG या तिन्ही फॉर्मॅटमध्ये ही डिझाईन अवेलेबल आहे. PSD आहे ओपन PSD. ओके. किंवा इथे तुम्ही PSD म्हणून क्लिक केलं तर ओनली PSD सगळ्या तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 3D PNG. आता आपल्याला काय करायचं आहे, लोगो टाकायचं. इथं नुसतं लोगो आपण इथं लोगो टाकू. लोगो PNG. इथं लोगोसुद्धा बघायला भेटतील तुम्हाला. ओके. आपल्याला आता कार सर्च करूया आपण. गाडीची PNG पाहिजे तुम्हाला, कार. आता इथं PSD जो ऑफ केला त्याच्यानंतर ओनली AI जनरेटेड केला आणि PSD परत ऑन केला. इथं बघू शकता 3D PNG जे आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. आता तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल इथं दाखवतो करून. समजा आपल्याला आता एखादी गाडी हवी आहे. आता इथं शोधत बसावं लागतं भावानं. प्रीपेकवरती खूप शोधावं लागतं, तेव्हा कुठं तर भेटतात. आता हा ट्रक पाहिजे. इथं PNG फॉर्मॅट ओपन आहे. डाउनलोड केला आपण डायरेक्ट इथं. तर माझं 10 डाउनलोडचं जे आहे ते संपलेलं आहे. तर तुम्हाला दुसऱ्या मी ह्याच्यावरून करून दाखवतो, ईमेल ID वरून. इथं बघू शकता. कार सर्च केलं त्याच्यानंतर फ्री PSD आणि ओनली AI जनरेटेड इथं क्लिक केलं. ओके. आणि हा ट्रक घेतला आपण. डाउनलोडवरती क्लिक करूया. इथं AI जनरेटेड आहे भावनो. थोडासा प्रॉब्लेम आला याला. आपण नवीन वेबसाईट चालू करू. कार असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात भावनो. आपल्याला जर फ्री मटेरियल पाहिजे असेल तर असे प्रॉब्लेम्स जे आहे ते फेस करावे लागतात. आपण आता हे डाउनलोड करून बघूया. डाउनलोड, फ्री डाउनलोड. ओके. हे जे आहे ते डाउनलोड होईल. आपण जसं मगाशी केलं तसं एक्स्ट्रॅक्ट हेअर करून घ्यायचं आहे. फोल्डर क्रिएट होईल आणि याची PSD जे आहे ते ओपन होईल. आपण फोटोशॉपमध्ये ते ओपन होईपर्यंत तोपर्यंत दुसरा टॉपिक जो आहे तो घेऊया. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत
वेक्टर डिझाईन. आता आपल्याला एखादी डिझाईन हवी आहे, समजा वॉलपेपर हवा आहे. वॉलपेपर कॉपी इथून करून घ्यायचा आहे. डायरेक्ट फ्री पिकवरती इथून पेस्ट करायचं आहे. एंटर दाबायचं आहे. PSD काढून टाकायचं आहे आणि ओनली AI जनरेटेडसुद्धा काढून टाकायचं आहे. इथं वॉलपेपर बघायला मिळतील. आता हे फोटोच्या फॉर्मॅटमध्ये आलेले आहेत. आपल्याला वेक्टर पाहिजे तर इथं वेक्टरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सगळे बॅकग्राऊंड जे आहे ते वेक्टर टाईपमध्ये बघायला मिळतील. आता समजा तुम्हाला हा एखादा बॅकग्राऊंड नेचरचा किंवा हा आवडलेला आहे इथं मोरपिसाचा, तर इथं व्ह्यू सिमिलरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्या टाईपचे बॅकग्राऊंड सगळे तुम्हाला इथं बघायला भेटतील मोरपिसाच्या. ओके, हा व्ह्यू सिमिलरसुद्धा ऑप्शन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर जे आहे ते फेस्टिवल डिझाईन. आता आपल्याला वेक्टर वगैरे सगळं काढून घेऊया. इथं टाकायचं दिवाळी. सॉरी भावना, माझ्यानं स्पेलिंग चुकलं आहे. दिवाळी टाकलं. इथं बघू शकता फेस्टिवलच्या डिझाईन. जो तुम्ही फेस्टिवल सर्च कराल तिथं सगळ्या डिझाईन तुम्हाला भेटतील. इथं फ्रीवरती फक्त क्लिक करायचं आहे. जर हे ऑफ असेल तर तुम्हाला इथं प्रीमियमचा आयकॉन बघायला मिळेल. फ्रीवरती क्लिक करूया. आपण इथं होली टाकूया. होली बघू शकता. इथं बऱ्याच ॲड्स. आता फक्त हे PSD फॉर्मॅटमध्ये ओपन होऊ शकतं. PSD डाउनलोड करायचं आहे. ह्यांचे लोगो काढायचे आहेत फोटोशॉपला जाऊन, म्हणजे इथं जे लिहिला आहे टेक्स्ट तो काढायचा आणि आपला टाकायचा आहे. बस एवढं सिम्पल असतं भावांनो. या वेबसाईट आणि ह्या ट्रिक्स कोण सांगत नाही, आपण सांगतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आता आपण फोटोशॉपला जाऊन आपण बॅकग्राऊंड बघूया आपला HDमध्ये आलेला का नाही. बघू शकता इथं मी आता तुम्हाला इथं रेड कलरचा बॅकग्राऊंड घेऊन दाखवतो. ओके, एकदम फुल HD PNG जे आहे ते आपल्याला ओनली AI जनरेटेड केल्यामुळं मिळालेले आहे. तर भावांनो, तुम्हाला वेबसाईट ही कशी वाटली फ्रीपिक, आणि आपण बऱ्याच वेबसाईट जे आहेत ते आणणार आहोत. त्यामुळं कमेंट करा तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे आहेत. ओके, तर भाऊन तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर एक लाईक केलं प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.